आज आपण एका अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे भक्तीचा ओलावा आणि इतिहासाचा वारसा याचा सुरेख संगम पाहायला मिळतो. हो, मी बोलतोय बार्शीच्या जागृत देवस्थान श्री भगवंत मंदिराबद्दल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण केवळ मंदिराचे दर्शन घेणार नाही, तर या मंदिराच्या गर्भगृहातील भव्यता, ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेले विहंगम दृश्य आणि मंदिरातील गुरुजींकडून या ठिकाणचा गौरवशाली इतिहास जाणून घेणार आहोत. इतकंच नाही तर मंदिराच्या खालच्या बाजूला असलेल्या त्या गूढ जिन्यातून गेल्यावर गुप्त विहीर आणि शेजारीच विराजमान असलेल्या काशी विश्वेश्वर महादेवाचे अतिशय प्रसन्न दर्शन आज आपण घेणार आहोत. आपल्याबरोबर आयुष पण आहे. आयुष, खाली एकदम गुड ठिकाणी आलेला आहेस तू. आणि आदिती पण आहे. आदिती, काय सांगशील, तुला खाली येऊन कसं वाटतं? भारी वाटलं, म्हणजे एकदम वेगळी चमत्कारिक जागा आहे ही. चला तर मग अध्यात्म आणि इतिहासाच्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया, फक्त एक्सप्लोर विथ जय गुरुदेववर. नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं परत स्वागत आहे. आता आपण एका ठिकाणी आलो आहोत आणि आपल्याबरोबर आहेत आयुषचे अरू आबा. तर अरू आबा याबद्दल माहिती सांगतात. आपण कुठे आलो आहोत? जय भगवान. सोलापूरपासून 70 किलोमीटरवर बार्शी या शहरात आत्ता आपण आलेलो आहोत. अंबरीश ऋषींच्या तपश्चर्येसाठी भगवंत येथे आले म्हणून या शहराला भगवंताची बार्शी असे म्हणतात. अंबरीश ऋषीच्या नावाच्या अपभ्रंशावरून हे बार्शी असं नाव पडलेले आहे. आज भगवंताचं सुंदर मंदिर आहे, आपण दर्शन घेऊया. चला. हे जर तुम्ही बघितलं, इथे प्रवेशद्वार आहे आणि मंदिराची इथे आपल्याला पूर्णपणे बाजूला आहे, इथे लिहिलेलं आहे वरती अंबरीश्वरत श्री भगवंत मंदिर, आणि असं मंदिर आहे. आणि याच्या बाजूला आहे इथे हा कळस दिसतोय आपल्याला. आणि आता सुंदर असं इथे प्रवेशद्वार आहे, तर याच्यातनं आत जाऊया आपण. तेव्हा पूर्ण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला दिसतंय की पूर्णपणे पाषाणातलं मंदिर आहे, पूर्ण दगडी मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरच आपल्याला एक दादा भेटलेत. दादा, तुमचं नाव सांगा. ज्ञानेश्वर महादेव तिकटे कोरफळे. इथं 3 वर्ष झालं सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. तर हे मंदिर अतिशय प्रिय वाटलं आणि लोकांची जी काही सद्भावना आहे ती मी राहिल्यापासून मला तर असं वाटतंय की चांगल्या प्रतीचा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. हे भगवंत मंदिर हे 5 देवतांचं बनलेलं आहे. जे काही गंडकी नदीमधून ही एक आपल्याला शाळुंका मिळालेली आहे. तर याच्यामध्ये पाठीमागं लक्ष्मी आहे, खालच्या बाजूला अंबरीश राजा आहेत आणि भृगु ऋषीनं मारलेली लात आहे 3, आणि वरती एक असणारे शिवलिंग पिंड आहे 4, आणि स्वतः भगवंत असे 5. म्हणजे सकाळी ज्या वेळेस जे काही असणारा काकडा असतो तो काकड्याच्या या ठिकाणी एक स्नान घातलं जातं देवाला. त्यावेळेस पहाटे 4 वाजता हे स्नान करत असताना एक जरी तांब्या ओतला दुधाचा किंवा तुपाचा असेल ते, त्यावेळेस जे आंघोळ त्यांना करताना एका तांब्यामध्ये 5 देवतेची असणारी त्या ठिकाणी स्नान होतं. म्हणजे खरोखरच अतिशय अद्भुत असणारी घटना मला बघायला मिळाली. माझ्या जीवनामध्ये एक शून्य माणूस म्हणून होतो आणि इथं आल्यानंतर मी जे काही अनेक साधनं आहेत वाद्याची, ती वाद्याची साधनं या ठिकाणी आल्यानंतर भगवंतानं माझ्यावरती कृपा केली आणि ती वाद्याची साधनं मी मृदंग वाजवायला शिकलो, पेटी वाजवायला शिकलो. इथं माझी या ठिकाणी यांनी सहकार्य केल्यानंतर माझ्या ट्रस्टच्या वतीनं किंवा इतरच्या सहकार्याने मी कीर्तन सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. खरोखरच आनंदी वातावरण आहे. भगवंताची खरोखर या महाराष्ट्रावरती इतकी कृपा आहे की अशी कृपा मला अजूनही कुठेच दिसून आलेली नाही. दादा, आणि मंदिराबद्दल आजूबाजूची माहिती आपण आता बघूया तुमच्या. हे जे 10 देव आहेत ते आपण जे फोटो पाहत आहोत समोर, हा पहिला अवतार भगवंताचा पहिला अवतार, नंतर पांडुरंगाचा अवतार आहे. कारण यांनी धर्मरक्षावा या अवतार घेशी आपल्या पाळशी भक्तजना धर्माचं रक्षण करण्यासाठी व अमृष्याचं संरक्षण करण्यासाठी भगवंतानं हा पहिला अवतार घेतला. आणि पंकज नावाची नगरी आहे, पंकज नावाच्या नगरीच्या ठिकाणी त्यांनी आपलं वास्तव्य केलं. आणि भगवंतानं अमरीश राजाला आपल्या पायाच्या बाजूला या ठिकाणी स्वतः भक्त म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आपली इच्छा प्रगट करून तिथं असणारे ते थांबले. 2 नंबर
हा अवतार मत्स्य अवतार धारण केला. बरोबर. कारण मासा स्वरूप झाला आणि मासा स्वरूपाचं धारण करून जे त्यामुळे असणार पुढे पृथ्वी असणारी पृथ्वी खाली गेली होती ते मासा स्वरूपामध्ये जाऊन त्यांनी वरती घेतले आणि सर्व भक्तांचं संरक्षण केलं. 3 नंबरचा कच्चा अवतार असताना धारण केला. कासवाचा अवतार धारण केला कारण चिखलामध्ये राहणारा प्राणी म्हटलं तर कासव. भगवंतांनी स्वतः असणारा कासवाचा अवतार घेतला आणि कासवाचा अवतार घेऊन भगवंतांनी या पृथ्वीचं संरक्षण केलं. हा अवतार वराह अवतार म्हणजे हा शुक्राचा अवतार आहे. पृथ्वी दाढेवरती धरी चिखलात घुसली होती. चिखलात घुसणारा म्हणजे 2 नंबर प्राणी हात फक्त शुक्र. तोही चिखलात घुसला, आपली असणारी डोकं चिखलामध्ये घातलं, पृथ्वीवरती आणली आणि सर्व भक्ताचं संरक्षण केलं. नरसिंह अवतार जे असणारं आपल्या वडिलाचं जे काही इतर हे अद्भुतीकरण चाललं होतं, इथं देवतेच्या ठिकाणी असणारं त्या ठिकाणी विरोध चालला होता, तो असणारा हा नरसिंह अवतार. प्रल्हाद आणि त्याची आई ही कयादू आणि हा हिरण्यकशिपू नावाचा दैत्य. हा हिरण्यकशिपू दैत्याला मारण्यासाठी भगवंतानं रात्री दिवसा आणि अशा प्रकारे एक वर मागून घेतला होता, मला मृत्यू नको. तो मृत्यूचा वर असणारा स्वीकारून भगवंतानं नरसिंहाचा अवतार धारण केला आणि नरसिंहाच्या अवतारामध्ये हिरण्यकशिपू नावाच्या दैत्याला मर्दन केलं. नंतर वामन अवतार असणारा भगवंतानं धारण केला आणि जो बळी होता तो बळी अतिशय अद्भुत असणाऱ्या तपश्चर्यामध्ये विलीन झाला होता. कारण देवाला एकच वाटत होतं की माझ्यापेक्षा हा पुढे जातोय, म्हणून देवाने पुन्हा असणारा बळीचा अवतार धारण केला आणि आपल्या सदभक्तालाच आपल्या पायाच्या जवळ घेतलं. दारात दान मागायला गेले आणि दान मागून घेतलं आणि 3 पावलं दान मागितली. 3 पावलामध्ये दान मागून या बळीला पाताळात घातले. परंतु शेवटी वामन अवतार धारण करून दोन्ही देवता असणारं दोन्ही बाजूला उभा राहिले. हा भगवंताचा अवतार. परशुराम अवतार असताना आपल्या आईची असणारी इच्छा पूर्ण करण्यासाठी परशुरामाने अवतार धारण केला. आईचा शिरच्छेद केला. 5 मुलं होती. 5 मुलातून याने तो स्वीकार केला. नंतर वडिलाला वरदान मागून घेतलं, माझी आई जिवंत करा. ते असणारं जिवंत केली. असा परशुरामाचा अवतार. आणि हा अवतार असणारा प्रभू रामचंद्राचा अवतार म्हटलं तर एक बाणी एक तत्वी एक सर्वस्व असं प्रभू रामचंद्रानं असा असणारा अवतार धारण केला. एका बाणामध्ये राजा रावणाला मारलं. असे असणारा हा अवतार अतिशय फार प्राधान्य आहे. याच्यापेक्षा बालरूपी अवतार आमच्या भगवान श्रीकृष्णाने 8वा अवतार घेतला. 8व्या अवतारामध्ये आपल्या सर्व लीला या जगाला दाखवल्या आणि अतिशय आनंद वातावरणामध्ये दही दूध तूप काला जे राम अवतारामध्ये जे मिळत नव्हतं, राम अवतारामध्ये जे भूक लागलेली होती, राम अवतारामध्ये जे दुःख झालेलं होतं ते सुखप्राप्ती करण्यासाठी अनेक गोपिका वानरगण यांना अवतार धारण केला आणि अवतार धारण करून सर्वस्वी असणाऱ्या सगळ्यांना अतिशय आनंदामध्ये दूध दूध दही सर्व काला या रूपाने त्यांनी सगळ्यांना मिळवून दिलं. असं एकूण असणारे हे 8 अवतार आहेत. 8 अवतारामध्ये अतिशय प्राधान्य अवतार म्हणजे कृष्ण अवतार आणि श्रीराम अवतार. बाकीचे अवतार जगासाठी. हे अवतार जे काही या जगामध्ये मानवाच्या ठिकाणी प्रत्येक मानव संसारामध्ये डुबून जातो. संसार दुःखमुळे चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. याच्यासाठी संसारामधून बाजूला सारून नेण्यासाठी भगवंताने हे 2 अवतार असताना प्रिय घेतलेले आहेत. असं असताना आमच्या ह्या भगवंताची कथा आहे. हे भगवंत महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला दिसून येणार नाही. एक भगवंताचं देऊळ दिसेल ते फक्त आंबाड येथे आहे आणि आंबाड येथे एक समाधी आहे, तिथं भगवंताचं देऊळ आहे. बरोबर. धन्यवाद दादा, खूप सुंदर माहिती सांगितली. खरोखर असणारा धन्यवाद आहेत. खूप आपण आपल्या कंपनीबद्दल माझ्या भगवंतांना अशीच प्रेरणा द्यावी हीच माझी असणारी इच्छा आहे. तर आज जाऊया आपण आणि गुरुजींना भेटूया आणि अधिक माहिती जाणून घेऊया. तेव्हा आत आल्यावर आपल्याला सुंदर असं मंदिर दिसतंय. तेव्हा पूर्णपणे हे आपल्या लाकडाचं इकडे दिसतंय. मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपल्याबरोबर इकडचे गुरुजी आहेत. त्यांना आता प्रत्यक्ष भेटूया आपण आणि त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार गुरुजी. नमस्कार. हरी ईश्वरद श्री भगवान की जय. आपण बार्शी येथील भगवंत मंदिरामध्ये आलेला आहात. इथे भगवंत म्हणजे साक्षात भगवान विष्णू आलेले आहेत आणि मूर्ती जर पाहिली तर फार वैशिष्ट्यपूर्ण अशी मूर्ती आहे. चतुर्भुज मूर्ती आहे. 4 हातामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलेला आहे. चरणापाशी उजव्या हाताखाली अंबरीश राजा आहेत आणि त्यांच्यासाठी साक्षात भगवंत प्रकट झाले आहेत असं सांगितलेलं आहे. तर ते इथे कसे काय प्रकट झाले आणि त्यांची भक्ती काय होती. तर अंबरीश राजा हे मूळ अयोध्येचे होते, पण त्यांना वैराग्यवृत्तीमुळे ते भगवंत प्राप्तीसाठी म्हणजे विष्णूंच्या दर्शनासाठी कुठला उपास कुठली उपासना करता येईल याच्या शोधामध्ये त्यांनी आपलं राज्य आपल्या बंधूमध्ये दिलं आणि ते एक ऋषी एक ब्राह्मण असे भेटत त्यांच्या आश्रमांना भेट देत तिथून माहिती घेत इथं बार्शी या ठिकाणी आले.
त्या काळी पंकपूर असं या शहराचं नगराचं नाव होतं असं सांगितलं. इथे कौशिक मुनींचा आश्रम होता. त्यांच्या कर्मधर्म संयोगाने या आश्रमामध्ये नारद मुनींची आणि कौशिक मुनींची त्यांची भेट झाली. मग नारद मुनींनी त्यांची चौकशी केली, आपण कोण, कुठून आले आहात. तर त्यावेळीस आपले परिचय जेव्हा अंबरीषींनी दिला की आम्ही रघुकुळातले. आता रघुकुळ म्हटलं तर प्रभू रामचंद्रांचं कुळ असं सांगितलेलं आहे की अंबरीषींच्या पुढेच 5व्या पिढीमध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म झालेला आहे. याच्यावरून हे एक गोष्ट लक्षात येते की कुलश्रेष्ठ होतं, कमतरता कशाची नव्हती. आणि मग ते परिचय दिल्यानंतर नारदांना विचारलं की तुम्हाला काय हवं. तर नारद मुनींना त्यांना सांगितलं की मला बाबा भगवंत प्राप्तीसाठी कुठली उपाययोजना, कुठला उपवास, कुठले काही व्रत आहे ते मी आचरण करू शकतो. तेव्हा नारद मुनींनी काय माहिती दिली, साधन द्वादशी नावाचं व्रत तुम्ही आचरण करा असं सांगितलं. व्रताचं विधान म्हणजे कृती अशी सांगितली की एकादशी वेळेस एकभुक्त राहायचं, म्हणजे एक वेळी भोजन करायचं, एकादशीला निरंकार उपवास करायचा आणि द्वादशीला सूर्योदयाच्या वेळी ते आपला उपवास विष्णूंची पूजा करून तो उपवास सोडायचा असं त्याचं विधान सांगितलं. आणि एकादशीला रात्री काय करायचं सांगितलं तर हरिजागर, म्हणजे रात्री झोपायचं नाही तर हरिजागर, भजन कीर्तन यामध्ये पूर्ण रात्र जागरण करायचे. मग अंबरीषींनी नारदांच्या सांगण्याप्रमाणे आपलं व्रत आचरण करण्यास सुरुवात केली. एक एक द्वादशी जसे त्यांचे उपवास होत गेले तसं त्यांचं पुण्यफल खूप वाढत गेलं. जसं पहिले सांगितलं की कुलश्रेष्ठ होते, रघुच्या कुळातले होते. मग त्या कुलश्रेष्ठतेच्या विचारातून नारदांनी असं इंद्रांना असं वाटलं की बाबा एवढं कुलश्रेष्ठ आहे, कमतरता कशाची नाही, तरी देखील हे इतकी भक्ती विष्णूंची करत आहेत तर मोठं काहीतरी हवं शकतं. कदाचित इंद्राची गादी पण ते मागू शकतात, एवढं त्यांचं कर्तृत्व झालं, एवढी त्यांची पुण्य वाढलं. मग ह्या चिंतेमध्ये इंद्रदेव एक दिवशी बसले असताना इंद्रसभेमध्ये दुर्वास ऋषी प्रवेश केले. दुर्वास ऋषींनी पाहिलं की इंद्रसभेमध्ये जे नेहमीचं चैतन्य असतं ते चैतन्य कुठेच नाही आहे आणि इंद्राचा दरबार एकदम शांत आहे, असं कसं काय. म्हणून दुर्वास ऋषींनी इंद्राला विचारलं की बाबा आपल्या इंद्रसभेमध्ये एवढी शांतता कशामुळे, चैतन्य दिसत नाही आहे, याचं कारण काय असू शकतं. त्यावेळी इंद्रदेवांनी सांगितलं की ते अंबरीष आहेत, ते हे व्रत करीत आहेत. त्यांनी जर उद्या भगवंतापाशी जर हे मागितलं इंद्राची गादी तर कोणीच थांबवू शकणार नाही, कारण भक्तांनी मागितल्यावर भगवंत कधी नाहीच म्हणणार नाही. मग हे चिंतेचं कारण कळाल्यावरती इंद्रदेवांना दुर्वास ऋषी म्हणाले की तुम्ही चिंता करू नका, मी चिंतेचं कारणच नष्ट करतो. म्हणजे काय करतो तर मी जातो आणि अंबरीषींच्या व्रतामध्ये भंग कसा येईल, ते व्रत नाहीसं कसं होईल, त्याचं पुण्य नाफलित कसं होईल याकडे मी लक्ष देतो आणि त्याप्रती काहीतरी करतो. मग तिथून इंद्राचा निरोप घेऊन दुर्वास ऋषी इथे आले असं सांगितलं. आता इथे 6 महिने बार्शीमध्ये म्हणजे या नगरामध्ये त्यांचं वास्तव्य होतं वगैरे सांगितलं. परंतु अंबरीषी राजांकडे दुर्वास ऋषी आलेले आहेत असं सांगितलं. वैशाख महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये एकादशीच्या दिवशी संध्याकाळी. आता एकादशीची संध्याकाळ रात्र म्हणजे काय, हरिजागर चालू होता. आता एवढे ऋषी आले घरी, त्यांचं आदरातिथ्य झालं, पाद्याभिषेक करून त्यांना आसन दिलं बसायला, त्यांना बसवलं. मग पुढचा कार्यक्रम झाल्यावरती सूर्योदयाची वेळ जवळ आल्यावरती अंबरीषी राजा दुर्वासांना म्हणाले की मी पूजेची तयारी करतो. मग दुर्वास काय म्हणाले, तुम्ही पूजेची तयारी करा, मी नदी तीरी जातो, माझी स्नान संध्या करतो आणि आल्यावरती तुमचा उपवास सोडा. इथं पुष्पावती नावाची नदी होती असं सांगितलं. मग ते नदी तीरी स्नानाला गेले. अंबरीषी राजांनी इकडे आपली पूजेची संपूर्ण तयारी करून घेतली. मग दुर्वास ऋषींची वाट पाहतायत. आता ऋषी घरी आलेत, त्यांनी येतो आणि मग तुझा उपवास सोड म्हणाले. मग त्यांच्या आधी भोजन करणं म्हणजे त्याचं पाप लागणार आहे, मग ते पातक होईल म्हणून त्यांना भोजन करता येईना. पण मी एवढे वर्ष जर आचरण केलेलं व्रत मी उपवास नाही सोडला तर त्याच्यामध्ये भंग येणार आहे. मग याच्यामध्ये काय करता येईल म्हणून त्यांनी आपल्या पुरोहितांना विचारलं की मला दोन्ही होऊ द्यायचं नाही, त्या ब्राह्मणांच्या आधीचं भोजनाचं पातक नको आणि माझ्या व्रतामध्ये विघ्न नको. तर त्यांनी काय सांगितलं की तुम्ही पूजा विष्णूची करता ती नेहमीप्रमाणे करा, परंतु उपवास सोडताना भगवंताच्या म्हणजे श्री विष्णू चरणाचं तीर्थ घेऊन तुम्ही उपवास सोडा. यातून काय होईल, तुमचं व्रत अबाधित राहील आणि ऋषींच्या आधी भोजनाचं पातकही लागणार नाही. त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी विष्णूची पूजा केली आणि तीर्थ घेऊन उपवास सोडला. उपवास केला अंतर्ज्ञानाने. तिकडं दुर्वास ऋषींना लक्षात आलं की यांची पूजा सफल झालेली आहे. दुर्वास ऋषींचा हेतू होता की त्यांची पूजा होऊ नये. दुर्वास ऋषी चिडले, रागात आले. दुर्वास नाव म्हणजे त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य होतं की खूप रागीट होते असं सांगितलेलं आहे. त्यांनी आल्याच्या नंतर दुर्वास ऋषींनी अंबरीषींना श्राप दिला की तू जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकशील, वारंवार पृथ्वी तलावरती जन्म घेशील आणि आपली जटा जमिनीवरती आपटली. त्यात आघातातून एक राक्षसी तयार झाली असे सांगितलं. जेव्हा ती अंबरीषींच्या पाठीशी धावायला लागली तेव्हा अंबरीषींनी जीवाच्या आकांताने भगवंतांचा धावा केला. मग
वैकुंठामध्ये कोण सांगितलंय, शेषावरती भगवान विष्णू पोहोचलेले आहेत आणि लक्ष्मी माता सेवा करत आहेत. कानावरती भक्ताची हाक आली, लक्ष्मी मातेला काही एक निरोप दिला नाही, तिथून अंतर्धान पावले आणि बार्शीमध्ये प्रकट झाले. हे लक्षात घ्या, बार्शीमध्ये जयंती होत नाही, प्रकट दिन उत्सव होतो. का तर भगवंत साक्षात प्रकट झाले. प्रकट झाल्याच्या नंतर सुदर्शन सोडलं, सुदर्शन चक्र सोडल्याच्या नंतर राक्षसाचा वध झाला. पण तो राक्षस उत्पन्न दुर्वासांमुळे झाल्यामुळे ते दुर्वासांकडे गेलं. दुर्वास जीव वाचवण्यासाठी जेव्हा धावायला लागले, इथे पुष्पावती नावाची जी नदी होती त्या नदीला पूर आला होता म्हणून सांगितलं. मग नदी ओलांडता येईना म्हणून नदीला दुर्वासांनी श्राप दिला की तू पालथी वाशील. म्हणून या भागात सांगितलं जाते की जमिनीखाली पाणी आहे अजून तर 15-20 फुटावरती बोरिंगला वगैरे पाणी मिळतं, ते त्या स्वरूपात नदी खाली अदृश्य स्वरूपात आहे असं सांगतात जाणकार लोक. मग दुर्वासांनी काय केलं, जीव वाचवण्यासाठी भगवान महादेवांचं आवाहन केलं. भगवान महादेव म्हणाले, बाबा त्याच्यात आम्ही काही करू शकत नाही. ब्रह्मदेवांचं आवाहन केलं, आम्हाला आमचं रक्षण करा. ब्रह्मदेव काय म्हणाले, आम्ही याच्यात काय करू शकत नाही. जेव्हा परत भगवंताकडे आले, आमचं रक्षण करा म्हणाले, त्यावेळेस साक्षात भगवंत काय म्हणाले, आता याच्यात मी काही करू शकत नाही. सुदर्शन माझ्या हातात होतं तोपर्यंतच ते माझ्या अधीन होतं, मग माझं रक्षण कोण करणार. मग भगवंत काय म्हणाले, माझ्या भक्ताला त्रास दिल्यामुळे मी सुदर्शन सोडलं आहे तर ते आता भक्ताच्या अधीन आहे, तुम्ही भक्ताच्या शरण जा, त्याच्यानंतरच तुमचं ह्याच्यातून रक्षण होईल. जेव्हा अंबरीशींची शरण गेले, क्षमा याचना केली, त्याच्यानंतर ते सुदर्शन शांत झाला असं सांगितलं. कुठे शांत झालं, इकडे या नगराच्या उत्तरेला उत्तरेश्वर मंदिर म्हणून आहे, त्याच्या प्रांगणामध्ये एक विहीर आहे, त्या जागी ते चक्र शांत झाला. तर चक्राचा फिरण्याचा वेग असल्यामुळे ते विहीर तयार झाली, ते चक्रामुळं तयार झाली म्हणून त्याला विशेष नाव दिलं गेलेलं आहे चक्रतीर्थ, कारण चक्रामुळं तयार झालं. चक्र शांत झालं. मग अंबरीशींना भगवंतांनी विचारलं की तुम्हाला काय हवं. तिथे भगवंत काय म्हणाले की तुम्हाला काय हवं सांगा. त्यावरती अंबरीशींनी काय सांगितलं, आम्हाला काही नको, तुमच्या चरणापाशी ठावा हवा. म्हणून इथे भक्तराज आलेले आहेत. मग भक्तराज आले चरणापाशी, सगळं शांत झालं वातावरण. तोच वैकुंठातून लक्ष्मी माता आल्या. लक्ष्मी माता म्हणाल्या, त्यांनी आता इकडे उत्तरेला लक्ष्मी तीर्थ म्हणून आहे, तिथे असं सांगितलं की लक्ष्मी मातेनी देवाची उपासना केली आणि भगवंतांना प्रकट करून म्हणजे प्रसन्न करून घेतलं. आणि मग सांगितलं की तुम्हाला काय हवं, आम्हाला तुमच्यापाशी जागा हवी. लक्ष्मी माता म्हणतात तुमच्यापाशी, पण चरणापाशी तर भक्तांनी जागा घेतलेली आहे. मग भगवंतांनी काय केलं की पाठीशी जागा आहे म्हणून सांगितलं. पण लक्ष्मी माता काय म्हणत होत्या, जिथे भगवंत असणार तिथेच लक्ष्मी माता असणार, म्हणून इथे पाठीशी लक्ष्मी माता आहे. मूर्तीचं हेच वैशिष्ट्य आहे की एक मूर्ती आहे, पुढे भक्त म्हणजे विष्णूचे म्हणजे भगवंताचे पुरुषाचे वस्त्रालंकार आणि त्याच मूर्तीच्या पाठीला लक्ष्मी मातेचे वस्त्रालंकार केले जातात. त्यामुळे तुम्हाला पाठीमधून आरशामधून का दर्शन आहे तर समोरून पाठीमागची लक्ष्मी माता दिसणार नाही. वैशिष्ट्य कथार्थ असं सांगितलं की लक्ष्मी माता पाठीमागे अशा आल्या, पण भावार्थ हा आहे की तुम्ही विष्णूंची जर भक्ती केली तर लक्ष्मी माता आपसुक आपल्या मागे येणार आहे. सगळं झालं. दुर्वास ऋषींनी काय केलं की बाबा भगवंताच्या भक्ताला माझ्यामुळे विनाकारण त्रास झालेला आहे, त्याचं प्रायश्चित्त मी करणार आहे म्हणाले. तर काय करीन मी, या नगरामध्ये 12 ज्योतिर्लिंग स्थापन करीन आणि जो कोणी त्या 12 ज्योतिर्लिंगांचे आणि भक्तांचे दर्शन घेईन त्याला काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतल्या इतकं पुण्यफल लाभेल. म्हणून इथे काय सांगितलं जातं की ज्यासी न घडे काशी त्याने यावे बारशी, भगवंताच्या चरणापाशी सखा नांदे अंबरुशी. आणि बारशी हे नाव मुळात या नगराला आलं की जी द्वादशी व्रत जे होतं, द्वादशीला बारस असं संबोधलं जात. त्या बारस या शब्दाचा, बारस नगरी आणि बारस या शब्दाचा अपभ्रंश होत ते बारशी असं नाव इथे मिळालेलं आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. अंबरीश वरद श्री भगवान की जय. खूप सुंदर गुरुजी माहिती सांगितली. तर आपण आज जाऊन प्रत्यक्ष दर्शन हो, घेऊ. तुम्हाला दाखव. ही साक्षात विष्णूची मूर्ती आहे. शंख इकडं शंख आहे, गदा आहे, पद्म आहे, चक्र आहे. छोटी मूर्ती चरणापाशी अंबरीशी राजा आहेत. आरशामध्ये लक्ष्मी माता दिसता आहेत. ती देवाची पाठ आहे. पाठीलाच वस्त्रालंकार लक्ष्मी मातेचे केलेले आहेत. पुढे पुरुषाचे आणि पाठीस लक्ष्मी मातेचे असे वस्त्रालंकार आहेत. मस्तकावरती महादेवाची पिंड आहे. हरी आणि हर एकत्र असल्याचं प्रतीक आहे, परंतु मुकुट असल्यामुळे ते दर्शन होत नाही. श्रावणातले 4 सोमवार आणि महाशिवरात्री यावेळेस मात्र तिथे आरसा लावून ते दर्शनाची सोय केली जाते. इतर वेळी मुकुट घातलेला असतो त्यामुळे ते हरिहर दर्शन होत नाही. आता थोड्या वेळाने आता उन्हाळा दिवस चालू आहे. श्री
चंदनोटी पूजा होते. आता थोड्या वेळाने नैवेद्य झाल्याच्या नंतर स्त्रीच्या संपूर्ण अंगावरती चंदनाचा लेप केला जाईल. सुंदर सुंदर मस्तच. आणि गुरुजी इकडे उत्सव आणि कार्यक्रम काय असतात? उत्सव असतो वैशाख महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये द्वादशीला प्रकट दिन, जसं म्हणालो की भगवंत प्रकट झाले. आता मागच्या आता 28 एप्रिल रोजी तो उत्सव संपन्न झाला. तर तेव्हा 8 दिवस पूर्ण कार्यक्रम भक्तिमय स्वरूपात होतात. यावर्षी विशेष आकर्षण म्हणजे आपल्या इथं उत्सवासाठी मुख्यमंत्री साहेब यावर्षी उत्सवाच्या निमित्त बार्शीला आलेले होते. त्यामुळे आता इथून कसा 8 दिवस कार्यक्रम आणि सूर्योदयाच्या वेळी द्वादशीच्या वेळेस तो प्रकटोत्सव साजरा केला जातो आपल्या इथं. भगवंतांचे दर्शन घेतल्यावरती, श्रींचे दर्शन घेतल्यावरती थोडंसं उजव्या बाजूला आल्यावरती आपल्याला भिंतीमध्ये श्री काशी विश्वेश्वराचं प्रतीक इथं दर्शनासाठी उपलब्ध केलेलं आहे. इथं चंद्र आहे, इकडे सूर्य आहे. म्हणजे महिन्याच्या कुठल्याही दिवशी अमावस्या असो, पौर्णिमा असो, तिथी कुठलीही असो, भगवंताचं दर्शन आणि या इथे श्री काशी विश्वेश्वराचं दर्शन दोन्ही एकाच ठिकाणी आपल्याला त्या काळी लोकांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. आता इथे अजून एक माहिती तुम्हाला सांगतो. या मूर्ती ज्या आहेत ते तुम्ही पाहिल्या तर तेवढ्या सुबक नाही आहेत, भग्न अवस्थेत आहेत थोड्या. याच्या मागं असं सांगितलेलं आहे की ज्यावेळी आक्रांतांचे, मुघलांचे वगैरे आक्रमणं झाली त्यावेळेस इथले पुजारी म्हणजे आमचे पूर्वज जे होते बडवे मंडळी, त्यांनी काय केलं, हा गाभारा बंद केला मुख्य आणि इथं छोटीशी मूर्ती तुर्ता स्थापन केली. आणि मग त्यांनी ते काय केलं, हे अवशेष हे तेच सापडतात, त्यांनी तोडफोड केली. परंतु त्यांना मुख्य गाभारा कुठे वगैरे काही कल्पनाच नसल्यामुळे त्यांनी इथंच ते एवढंच समजून ते छोट्या मूर्तीची काय असेल ती नासधूस केली आणि निघून गेले. आणि जेव्हा सगळं वातावरण ते शांत झालं, आपलं आता सुरक्षित आहोत असं जेव्हा आमच्या पूर्वजांना, बडवे मंडळींना ते कळालं, त्यावेळेस हा गाभारा पुन्हा उघडून मूळ मूर्ती शाबूत ठेवून परत त्याच मूर्तीचे उपचार चालू केले असं सांगितलेलं आहे इतिहासात. खूप सुंदर माहिती सांगितली. धन्यवाद. सुंदर अशी गुरुजींनी आपल्याला माहिती सांगितली आहे. आणि जर मंदिराच्या तुम्ही गाभाऱ्याच्या बाहेर आलात तर इथे आपल्याला गरुड खांब दिसतोय. हा गरुड खांबाची गळा भेट करून दर्शन घेतलं जातं. इकडे सगळे भाविक दर्शन घेतात बघा. आणि जर तुम्ही बाहेरच्या आवारामध्ये जर बघितलं तर समोर इथे गरुडदेव विराजमान आहेत. ही सुंदर अशी संगमरवरी मूर्ती आहे इकडे. ही सुंदर मूर्ती आहे बघा. बाहेर एवढी गरमी असं आतमध्ये एवढं थंड वाटते. छान जुनी पाषाणापासून बनलेली ही कला मंदिराची बांधणी आहे. बरोबर. याला आपण हेमाडपंथी बांधकाम असं म्हणतो. याचं वैशिष्ट्य असं असतं की यामध्ये जोडणीसाठी सिमेंट, चुना वगैरे काही वापरलेलं नसतं. दगडामध्ये दगड ते असे इंटरनल लॉक्स घालून ते बनलेलं असतं. आता तुम्ही पाहिलात एवढ्या मोठ्या भिंती दिसतील, याच्यामध्ये कुठेही फटीमध्ये सिमेंट वगैरे असं जोडणीसाठी लावलेलं तुम्हाला दिसणार नाही. बरोबर. जसं बघू शकता खालती मूर्ती आहे ती गरुडाची आहे आणि खांद्यावरती जे बसलेले आहेत ते भगवंत आहेत, म्हणजे विष्णू आहेत. तर हे आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी सकाळी नगर प्रदक्षिणा म्हणजे गावाला पूर्ण प्रदक्षिणा ही या मूर्तीची केली जाते. आणि आषाढी पौर्णिमा आणि कार्तिक पौर्णिमा या दिवशी संध्याकाळची ते प्रदक्षिणा असते. या 4 वेळेस ही मूर्ती नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर काढली जाते. आणि पूर्ण आत्ता ती मूर्ती वस्त्र नाही आहे कारण ते ठेवलेली आहे, कारण उत्सव मूर्ती आहे. ज्यावेळी ती आपण प्रदक्षिणेला जातात त्यावेळेस वस्त्र, अलंकार, मुकुट वगैरे सगळं मूर्तीला परिधान केलं जातं. या 2 पर्या आहेत असं सांगितलेलं आहे. हातात काही नाही आहे. त्यावेळी जेव्हा जातात त्यावेळी चौऱ्या दिल्या जातात, असं की देवाची सेवा करत आहेत, देवाला वारं घालत आहेत. या भावामध्ये त्या पर्यांच्या मूर्त्या आहेत. खूप सुंदर असं ते दृश्य दिसतं. इथे शिखरावरती विविध आपले देवतांचे मूर्ती छोट्या छोट्या उभारलेल्या, बांधलेल्या दिसतील. त्याचप्रमाणे सगळ्यात खालचा जो भाग आहे शिखराचा, त्याच्यावरती भगवंतांचे जे दशावतार झालेले आहेत त्या दशावतारांच्या मूर्ती इथं कोरलेल्या आपल्याला दिसतील. मस्त. या भागात दत्तगुरूंची मूर्ती आहे. इथे वेगळी कथा अशी झालेली आहे की त्या काळी या नगरामध्ये कोणी भगवंतांचे भक्त होते. त्यांना असं वाटलं की जसं विठुरायाचं आणि रुक्मिणी मातेची वेगवेगळी मूर्ती आहे त्याप्रमाणे आपण या भागात
लक्ष्मी मातेची वेगळी मूर्ती स्थापन करावी आणि त्याचं मंदिर बांधावं. मग त्यांनी बांधकाम केलं आणि ते मूर्ती आणायला जाणार होते लक्ष्मी मातेची. त्यावेळी रात्री लक्ष्मी मातेचा त्यांना दृष्टांत झाला की अरे वेड्या, भगवंतांनी मला त्यांच्या पाठीची जागा दिली, तू का म्हणून वेगळं करतो. मग हा दृष्टांत दिल्यानंतर ते संभ्रमात पडले, आणावे की नाही आणावे. मग लक्ष्मी मातेने स्वतः दृष्टांत दिला म्हणून त्यांनी तो विषय टाळला आणि मूर्ती आणायचे त्यांनी तो विषय तिथेच थांबवला. परंतु विषय असा झाला की गाभारा तयार झालेला होता. मग रिकामा गाभारा कुठवर ठेवणं योग्य आहे आणि बांधलेलं परत खाली घेणं पण किती योग्य आहे. मग त्यावेळी इथले पाठक गुरुजी म्हणून होते, त्यांनी काय सांगितलं, ठीक आहे आता गाभारा पण तयार आहे आणि ते आता खाली करणं पण योग्य नाही, तर आपण काय करूया, दत्तगुरूंची एक छान अशी मूर्ती आणूया, त्याची इथे प्राणप्रतिष्ठापना करूया आणि बडवे मंडळी जे इथे भगवंताची पूजा करत आहेत त्यांनाच पुन्हा इकडची पण पूजा जी काय आहे नित्योपचार करायची त्यांच्यामध्ये ते काय आहे त्याप्रमाणे नियमाने ते करून घेतील. याप्रमाणे तिकडची भगवंताची आणि इकडे दत्तगुरूंची दोन्हीची सेवा बडवे मंडळी करतात. आता इथे वरती पाटी जर बघितली तर स्थापनेची आपल्याला तिथे तारीख दिसून जाईल. बरोबर, 1970, 24 जून 1970. जेमतेम 54 वर्षे इथं झालेली आहेत. असं 56 वर्ष. परत एकदा मूर्ती बघूया आपण. या भागात दिसेल आपल्याला एक समाधी आहे. ही समाधी सांगितलेलं आहे की भगवंत भक्त ते इथं होते, राहायचे, नित्योपासना करायचे. जोगा परमानंद महाराज त्यांची समाधी इथे मंदिराच्या आवारातच आपल्याला बघायला मिळते. जोगा परमानंद महाराजांची समाधी इथे आहे. लिहिले बघा वरती, संत जोगा परमानंद महाराज समाधी. इथे छोटं महादेव मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. असं सांगतात की इथे बडवे मंडळींच्या पुजाऱ्यांपैकी खूप पूर्वी कुणी सज्जन होते, त्यांनी ते समाधी घेतलेली आहे. तिथे ते मंदिर, शिव मंदिर स्थापन केलं होतं. त्याची पूजा आपल्या समोर नंदी विराजमान दिसतोय. हो. आणि आतमध्ये इथे महादेवाची पिंड दिसतीये. हा लाकडी मंडप आपण पाहता आहे. याच्याबद्दल असं सांगितलं जातं की हा पेशव्यांनी बांधलेला आहे. याचा उल्लेख आहे ते दक्षिणेकडे इकडे कर्नाटकामध्ये कुठे स्वारीवरती जात असताना त्यांनी इथे नवस केला की मी स्वारी फते केली तर तुझ्या दारात मंडप बांधील. ते स्वारी फते करून जेव्हा आले त्यावेळेस इथे त्यांनी त्यांच्या कोणी असतील त्यांना सांगितलं की हा मंडप इथे बांधायचा आहे. त्याची रसद दिली, त्याची पूर्ण सोय केली आणि पेशवे आपल्या ठिकाणी गेले. सुंदर दिसतोय बघा लाकडी मंडप, आपल्याला पेशवेकालीन मंडप आहे. इकडे बाजूला पण आपल्याला दिसतोय मस्तच. मित्रांनो, आपण जिकडनं एंट्री आता केली होती ती पश्चिम दरवाजा होता आणि हा जो तुम्हाला दरवाजा दिसतोय हा पूर्व दरवाजा आहे. आणि पूर्व दरवाजा तुम्ही बाहेरनं बघितला तर किती मोठा भव्य दिव्य आहे याचा अंदाज तुम्हाला येईल. हे बघा किती सुंदर दिसतोय दरवाजा, मस्त. चला आता इकडनं आपण द्रोणाचार्यांना वर पाठवूया आणि बघूया वरनं एरियलने आपल्याला काय काय दृश्य दिसते. चला. या ठिकाणी खाली विहिरीमध्ये छोट्याशा गुहेमध्ये आपल्याला काशी विश्वनाथाची पिंड आपल्याला पाहायची आहे, जी भगवंत मंदिराच्या आवारातच दत्त मंदिराच्या समोर आहे. तर आपण आता तिकडे जात आहोत. चला. मस्त बघा, ते विहीर दिसतीये.
इकडनं आपण खाली उतरलो म्हणजे वरनं आपल्याला प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला कळत पण नाही खाली असं काही असेल. साईडला आपल्याला बाजूला पायऱ्या दिसत आहेत विहिरीत जाण्यासाठी. मस्त. गुरुजी वरनं जाताना कळत पण नाही हो खाली काय असं असेल. हो, अर्थात जी जुन्या काळातली बांधणी आहे फारच सुंदर आहे. बांधलेलं आता कसं त्यांनी लोक आता एवढ्याखाली विहीर असेल असं आपल्याला वाटणार पण नाही, पण एवढं विहीर आहे. तर पाणी जसं पाहतो आम्ही ते कमी म्हणजे कधी झालेलं गूढ नाही. गूढ ठिकाणी आल्यासारखं वाटतं एकदम. मस्त. अत्यंत शांत ठिकाण आहे. मस्त. इथे कसलाही आवाज नाही, काही नाही, एकदम म्हणजे अगदी शांत असं ठिकाण आहे. वा. तर इथे काशी विश्वेश्वराचं मंदिर ज्याप्रमाणे म्हणतात बरोबर. त्या विहिरीमध्ये एक छोटीशी गुहा असण्यासारखं आहे. आता ते दगडाने बांधीव आहे त्यामुळे थोडी एकदम आकारात आहे, पण गुहा आपण याला म्हणू शकतो. ते काशी विश्वेश्वराची मस्त. पिंड आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जय काशी विश्वेश्वराय. त्याच्याबद्दल असं सांगितलं होतं की ज्यावेळी मंदिराचं निर्माण कार्य चालू होतं त्यामध्ये काही अडथळे येत होते, मग काशी विश्वेश्वराचा आशीर्वाद लागेल असं काही जणांनी सांगितलं. त्यावेळी मग इथे हे काशी विश्वेश्वराची पिंड या ठिकाणी स्थापन केली आणि मग त्याच्यानंतर त्याच्या आशीर्वादाने पुढचं काम पूर्ण झालं असं सांगितलेलं आहे. तर कॅमेरामध्ये दिसते की नाही माहीत नाही, पण आता इकडनं हा जो प्रकाश येतो याच्यामध्ये आपल्याला प्रकाश झोत दिसत आहेत खाली पडलेले. सुंदर असे लाईन्स तयार झालेले आहेत. वाव, मस्त. तर विषय असा आहे की थोडंसं जुनं बांधकाम आहे, विहीर आहे, थोडं दगडावरती थोडं पाय घसरू शकतात, थोडं रेलिंग जुनं आहे, जुनं आहे, तर ते थोडंसं धक्कादायक असू शकतं. म्हणून या कारणास्तव, सुरक्षेच्या कारणास्तव इथे येऊ देत नाही. दर्शन बंद असतं. बरोबर. फक्त आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला हे लोकांपर्यंत दाखवायचं आहे, म्हणून आपण गुरुजींची आपण पहिले धन्यवाद म्हणूया की आपल्याला ही सुंदर अशी जागेला आपल्याला घेऊन गेले ते. आणि कारण नाही तर आपल्याला कळलंच नसतं ही जागा, पण आतमध्ये आल्यावरच असं एक गूढ लपल्यासारखं इथे मेडिटेशन तर सुंदर होईल माझ्या मते. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आपल्याबरोबर आयुष पण आहे. आयुष, खाली एकदम गूढ ठिकाणी आलेला आहेस तू, आणि आदिती पण आहे. आदिती, काय सांगशील तुला खालीवर कसं वाटतं? भारी वाटलं, म्हणजे एकदम वेगळी चमत्कारिक जागा आहे ही. आणि पाणी पण ना, पाण्याचा तळ दिसतोय किती स्वच्छ पाणी आहे. मस्त. आता हे पाणी त्यांनी आपल्यासाठी काढून दिलेलं आहे. आयुष याच्यावर पाणी टाक थोडं माझ्या हातात. शंभो शंभो शंभो. पूर्वी माझे आजोबा किंवा अशी जी जुनी लोक होती त्यांनी असं सांगितलेलं आहे की या विहिरीमध्ये साक्षात भागीरथी म्हणजे गंगा प्रकट होत असे. जेव्हा ती प्रकट होत असे पूर्ण विहिरीचं पाणी शुभ्र दुधासारखं होत असे. आता ते काही पाहण्यात नाही, पण पूर्वीच्या बऱ्याच लोकांनी ते पाहिल्याचं सांगितलेलं आपल्या ठिकाणी माहिती आहे. आता आपण वर जाऊया. इकडनं आलो होतो आपण खाली. काय सुंदर लाईट पडतोय बघा. वाव. दादा, खूप सुंदर माहिती सांगितली. आणि तुमचं नाव विचारायचं माझ्याकडनं राहून गेलं. नमस्कार, मी काश्यप बडवे. मी बर्शीचे भगवंताचे पुजारीमध्ये मीही एक आहे. श्रींचा भक्त आहे, तसाच सेवक आहे. धन्यवाद. अंबरीश्वर श्री भगवान. तर मित्रांनो, अध्यात्म आणि इतिहासाचा हा वारसा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच नवनवीन ठिकाणाची माहिती मिळण्यासाठी आमच्या एक्सप्लोर विथ जय गुरुदेव चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.